सामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा मोफत आणि सुलभ व्हावी म्हणून सरकारने राबवलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना गरजूंसाठी वरदान ठरत असतानाच आता काही खासगी रुग्णालयांकडून या योजनेचा गैरवापर होतो ही अत्यंत गंभीर बाब आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 4 खासगी रुग्णालयांनी योजनेतून लाभ देण्याऐवजी टाळाटाळ करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। या रुग्णालयामध्ये कोल्हापूरमधील आधार हॉस्पिटल, सनराइज हॉस्पिटल आणि इचलकरंजीमध्ये अलायन्स तर गडहिंग्लजमधील स्वराज्य हॉस्पिटलचा समावेश आहे। योजनेच्या निकषानुसार रुग्णांना मोफत उपचार मिळायला हवेत, मात्र या हॉस्पिटल्सकडून रुग्णाकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचे, उपचारांमध्ये टाळाटाळ केल्याचे आणि योजनेची अंमलबजावणी टाळल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या समितीने चौकशी करून या हॉस्पिटलच्या योजनांना तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतलाय। खास उल्लेखनीय बाब म्हणजे याच यादीतील एका प्रसिद्ध हॉस्पिटलवर यापूर्वीही योजनेचा गैरवापर झाल्याचे आढळले होते आणि त्यावेळेसही त्या हॉस्पिटलची योजना रद्द करण्यात आली होती। असं असूनही ही योजना त्या हॉस्पिटलला पुन्हा मंजूर कशी झाली, कोणत्या निकषावर, हे प्रश्न आता समोर येत आहेत। या साऱ्या घटनांमुळे अनेक गंभीर प्रश्न किंवा गंभीर मुद्दे पुढे आलेत। योजना लागू करताना संबंधित हॉस्पिटलची पारदर्शक तपासणी होते का? पूर्वी दोषी ठरलेल्या रुग्णांना परत योजना कशी मंजूर होते? गरजूंना सेवा न मिळाल्यास त्याचे उत्तरदायित्व कोण घेणार? आणि केवळ कमाईच्या उद्देशाने या योजना घेतल्या जात आहेत का? आरोग्य विभागाची आता भूमिका काय आहे ते पाहूया। या प्रकारामुळे आता आरोग्य विभाग सतर्क झालाय। विभागाच्या म्हणण्यानुसार योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाणार असून सेवा देण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार न पाडणाऱ्यांना आता या योजनेपासून कायमस्वरूपी वंचित ठेवले जाणार आहे। अशा घटनांमुळे प्रामाणिक सेवा देणाऱ्या रुग्णालयांचेही नाव बदनाम होऊ शकते। हे लक्षात घेता आता राज्य पातळीवर एका सशक्त निगराणी यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित झाली आहे। हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की आरोग्य योजना म्हणजे लाभार्थ्यांशी केलेलं एक सामाजिक वचन आहे। त्याचा फायदा फक्त संस्थांनाच नाही तर समाजाला व्हायला हवा। दोषींवर कारवाई ही गरजेचीच, पण त्या पलीकडेही जाऊन ही योजना पारदर्शक, जबाबदार आणि खऱ्या अर्थाने जनहितासाठी कशी असेल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। राज्य पातळीवर एक सशक्त निगराणी यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित झालेली आहे। हे लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे की आरोग्य योजना म्हणजे लाभार्थ्यांशी केलेलं एक सामाजिक वचन आहे। त्याचा फायदा फक्त संस्थांनाच नाही तर समाजाला देखील व्हायला हवा। दोषींवर कारवाई तर ही गरजेचीच आहे, पण त्या पलीकडे ही योजना पारदर्शक, जबाबदार आणि खऱ्या अर्थाने जनहितासाठी कशी असेल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। तर या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।